नात्याचं सत्य ज्याला पाहायचंय त्याने उघडपणाने त्याच्यामधली जी वास्तविकता आहे की माझा स्वार्थ पूर्ण नाही झाला तर मी या नात्यापासून अंतर देऊ शकतो आणि समोरच्याचा बी जर स्वार्थ नाही पूर्ण झाला तर समोरचा बी मला अंतर देऊ शकतो. हे जर सत्य आधीच माहीत असल्यानंतर माणसाला पुन्हा धक्का लागतो. आणि म्हणून प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ आहे, स्वार्थावरच आधारित ही सगळी नाती आहेत आणि एकमेकाचा स्वार्थ एकमेकाकडून पूर्ण होतो. म्हणूनच ही जवळ आलेली आहेत, म्हणूनच ही टिकलेली आहेत, म्हणूनच याच्यामध्ये गोडवा आहे. ही सगळी नाती स्वार्थाची आहेत, सगळी नाती. मी हे अत्यंत जबाबदारीने आध्यात्मिक दृष्ट्या जे सत्य आहे ते या ठिकाणी बोलतोय. सगळी नाती आपली स्वार्थाची आहे. ज्या ज्या नात्यामधून आपल्याला सुख मिळतं आणि दुःखही मिळण्याची शक्यता असते किंवा सुख दुःख दोन्ही मिळतं, ती सगळी नाती आपली स्वार्थाची आहेत, स्वार्थावर आधारित आहे. आणि म्हणून ते नातं मित्रामित्राचं असो, भावाभावाचं असो, माय लेकराचं असो, शेजाऱ्या शेजाऱ्याचा असो की आणखीन कोणता असो, आपली सगळीच नाती ही स्वार्थावर आधारलेली आहे. स्वार्थ हा त्याचा बेस आहे, त्याचा पाया आहे. आणि म्हणून या जगामध्ये नात्यातला गोडवा तोपर्यंतच टिकून राहतो जोपर्यंत आपला स्वार्थ सिद्ध होत असतो. म्हणजे जी काही आपली अपेक्षा आहे ती अपेक्षा जोपर्यंत आपली पूर्ण होते, आपल्या मनाप्रमाणे जोपर्यंत घडत असतं त्या नात्यामध्ये, तर तोपर्यंत ती नाती निरोगी राहतात, चांगली राहतात. आणि जेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध घडायला लागतं, म्हणजेच ज्यावेळेस आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेस त्या नात्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. स्वार्थ जर नसेल, यत्किंचितही स्वार्थ नाही अशा प्रकारचं जर नातं असेल तर त्या नात्यामध्ये बिघाड होण्याचं काय कारण आहे? म्हणून व्यावहारिक दृष्टीमध्ये ते चूक बरोबर हे काय असेल ते असेल, परंतु अंततः त्याच्यामध्ये जर बिघाड होत असेल तर आध्यात्मिक दृष्टीने ते स्वार्थावर आधारित होतं आणि स्वार्थपूर्ती न झाल्यामुळे त्या नात्यामध्ये बिघाड निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला, असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून नात्याची वास्तविकता ज्याने कोणी पाहिली तर त्या नात्यापासून त्याला फक्त ठेच लागणार नाही एवढं होईल, त्याला दुःख होणार नाही एवढं होईल. कारण ज्यानं सत्य पाहिलं त्याला पुन्हा दुःख होण्याचं काही कारण नाही. म्हणून नात्याचं सत्य ज्याला पाहायचंय त्याने उघडपणाने त्याच्यामधली जी वास्तविकता आहे याला जाणण्याचा प्रयत्न करावा. अहो मला सांगा, ज्या अजान लेकराला काहीच कळत नाही त्याला सुद्धा मला कोण काय देऊ शकतंय हे माहित असते आणि त्याच्यामुळं कोणाच्या जवळ जायचं हे त्याला बरोबर कळतंय. मनुष्य जन्मताच स्वार्थी आहे आणि त्याला स्वार्थ कळतो, तो शिकवायची गरज नाही, तो त्याचा प्राकृतिक स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे स्वतःचा स्वार्थ सिद्ध करणारी गोष्ट कडे तो आकर्षित होतो आणि ती गोष्ट त्याला खऱ्या अर्थाने सुख देते, आनंद देते. स्वार्थ हा त्याच्या जीवनाचा मूळ पाया आहे, त्याच्यावरच त्याच्या जीवनाची व्यवहाराची सगळी ती पूर्ण इमारत उभी आहे. आणि म्हणून याच्यामध्ये काय चूक आहे किंवा बरोबर आहे याची आपण चर्चा करत नाही, असं असावं किंवा असं नसावं याची बी आपण चर्चा करत नाही. जी वास्तविकता आहे त्या वास्तविकतेचं केवळ दर्शन करायचं या ठिकाणी विषय चालू आहे. कारण का लगेच आपल्या मनामध्ये असा विचार यायला लागतो की मग आहे, मग असं आहे, त्याचा काय विचार करून उपयोग आहे, जे आहे ते आहे. परंतु जे आहे ते कसं आहे हे जाणलं पाहिजे आपण. ज्यावेळेस गोडवा आहे त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे श्रेष्ठ प्रेम आहे, हे खरं प्रेम आहे, इथे काही बिघाड होऊ शकत नाही, आमच्यामध्ये खरं नातं आहे असं आपल्याला सगळं वाटतं. आणि ज्यावेळेस त्याचं सत्य बाहेर येतं त्यावेळेस आपल्याला धक्का बसतो. पण हेच जर सत्य आधीच माहिती असेल तर की माझा स्वार्थ
पूर्ण नाही झाला तर मी या नात्यापासून अंतर देऊ शकतो, आणि समोरच्याचा बी जर स्वार्थ नाही पूर्ण झाला तर समोरचा बी मला अंतर देऊ शकतो. हे जर सत्य आधीच माहीत असल्यानंतर माणसाला पुन्हा धक्का लागण्याचा काही विषयच येत नाही. आणि म्हणून केवळ जाणण्याचा या ठिकाणी विषय चालू आहे, केवळ सत्य पाहण्याचा विषय या ठिकाणी चालू आहे. जे चालत आलंय ते तर चालणारच आहे, ते चालतच आहे, तिथे कोणाचा अधिकार चालू शकत नाही. परंतु जीवनाचं सत्य ज्याच्या नजरेमध्ये आलं, ज्यांनी जाणलं, त्याला त्रास होणार नाही एवढं मात्र खरं. आणि म्हणून आपल्या खिशामध्ये समजा 100-100च्या 10 नोटा आहेत, पण त्याच्यातल्या 5 ते मुलं खेळण्यामध्ये खेळतात, ते 100च्या नोटा आहेत. हे जर आपल्याला आधीच माहित असेल तर आपल्याला त्याचं दुःख होण्याचं काही कारण नाही. आणि जर हे अचानक कळालं तर आपल्याला दुःख होईल त्याचं, की आपण काहीतरी नियोजन केलंय आणि आता आपण अडकून पडलो, आपल्याजवळ पैसे नाहीत, 5 नोटा डुप्लिकेट आहे. तर हे जे आहे सत्य काय आहे, ज्यावेळेस माणसाला आधीच माहित असतं त्यावेळेस त्या माणसाला जीवनामध्ये कोणतीच गोष्ट धक्का देऊ शकत नाही. तो तयार असतो त्या गोष्टीसाठी, कारण तो त्याचं सत्य आधीच जाणत असतो. आणि म्हणून प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ आहे, स्वार्थावरच आधारित ही सगळी नाती आहेत, आणि एकमेकाचा स्वार्थ एकमेकाकडून पूर्ण होतो, म्हणूनच ही जवळ आलेली आहेत, म्हणूनच ही टिकलेली आहेत, म्हणूनच याच्यामध्ये गोडवा आहे. स्वार्थ घेऊनच ही चालत आहेत. आणि म्हणून कुटुंबामध्ये माणसाचं स्थान मोठं कधी असतं, ज्यावेळेस तो त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असतो, आणि त्यावेळेसच त्याचं कुटुंबामध्ये सगळ्यात मोठं स्थान असतं. आणि ज्यावेळेस तो काही कामाच राहिलेला नाही त्यावेळेस सगळ्यात शेवटी त्याचं स्थान आपोआप येऊन बसतं. बरं, याच्यामध्ये कोणाचा दोष आहे असं नाही, इथं चुकीचं बरोबर आहे असंही काही नाही, हे असंच आहे, एवढंच त्याला उत्तर आहे. फक्त ते सत्य पाहण्याची आपली तयारी आहे का, ते आपण स्वीकारू शकतो का, त्यातून आपण मग खऱ्या अर्थाने सहजतेने जाऊ शकतो. आपल्याला या प्रक्रियेतून जायचंय, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. फक्त त्याची वास्तविकता जाणायची आपल्याला, की जेणेकरून त्याचा त्रास मला होणार. मी नेहमी म्हणतो, प्रवासाला आपण निघालो आणि मध्ये 10-20 किलोमीटर अत्यंत खराब रस्ता आहे, हे जर आपल्याला आधीच माहित असेल तर आपल्याला त्या रस्त्यावरून जाताना तेवढा त्रास होत नाही. पण हायवेवरून जाताना अचानक मध्ये असा रस्ता लागावा, आपल्याला माहित नाही अशा पद्धतीने, तर आपल्याला खूप त्रास होतो. माहित असण्याचा, जाणण्याचा एवढाच फायदा आहे की आपल्याला धक्का बसत नाही, आपल्याला त्रास होत नाही. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की नात्याची वास्तविकता ज्यावेळेस आपण जाणू त्यावेळेस नात्यामधल्या संघर्षातून आपल्याला जो त्रास होणार आहे तो होणार नाही. आणि म्हणून नात्याची वास्तविकता हेच आहे की ती स्वार्थावर आधारित आहे. आता मुलाचं जे प्रेम आहे, आपल्याला असं वाटतं की बाबा माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो, त्याचा खूप जीव आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचा माझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही. तर हे चुकीचं आहे. ही फक्त त्या क्षणाचं सत्य आहे की त्याला तुमचा आधार पाहिजे आणि त्याच्या सगळ्या गरजा तुम्ही पूर्ण करत आहात, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला आत्मीय वाटत आहात, आपले वाटत आहात. ते प्रेम आहे, पण ते नकली आहे, खोटं आहे. याचं कारण काय की ते राहणार नाही म्हणून नकली आहे, ते तसंच टिकणार नाही. कारण ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याचा स्वार्थ पूर्ण करणारे ज्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी येतील त्यावेळेस त्याचं मन तिकडे जाणार आहे, आणि मग तुमचा विषय त्याच्या मनातून कमी कमी होत जाणार आहे. मग ह्या नात्याची वास्तविकता आपल्याला माहिती होती का? आपण तर धरून बसलोय. आणि हे जर आधीच माहित असेल तर हे जीवनाचं सत्य की हे आहे, हा जोपर्यंत माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे त्यावेळेस याचा माझ्यावर अत्यंत प्रेम राहणार आहे, आणि ज्यावेळेस याचे विषय बदलतील, याचा स्वार्थ जिथे आहे तिथं पुन्हा याचं प्रेम बसणार आहे. हे सगळ्याच गोष्टी या ठिकाणी लागू पडतात. म्हणून सगळी नाती जपायची का तर जपायची, त्या नात्याचा एक गोडवा जीवनामध्ये आहे का तर आहे, परंतु त्या नात्याचं सत्यही तितकंच
लक्षात ठेवावं लागेल की ही नाती दुरावणार आहेत का दुरावणार आहेत. मग हेच सत्य पाठीशी असल्यानंतर कोणत्याही नात्यामध्ये बिघाड झाला, संघर्ष आला, कितीही ते टोकातला गेले तरीही आपल्याला त्याच्यामध्ये नवल वाटणार नाही, आश्चर्य वाटणार नाही. जीवनाचं सत्य स्वीकारणे आणि पूर्णपणाने आधीच ते सत्य जाणणे हेच अध्यात्म आपल्याला शिकवत असतं. जीवनाच्या वास्तविकतेशी संपूर्ण ज्यावेळेस माणसाचा परिचय होतो त्यावेळेस ते जीवन त्याला धक्काच देऊ शकत नाही. कारण जे जे काही शक्य आहे ते ते त्याने आधीच जाणलेलं आहे. कारण जीवनाचं हे जर वास्तविकता असेल, जीवन जर अशा प्रकारे जात असेल, उघड्या डोळ्यांनी हे जर माणसानं पाहिलेलं असेल तर सगळ्या शक्य आणि शक्यतेच्या कक्षेमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टीविषयी माणसाची मानसिकता तयार असते. आणि म्हणून जीवनामध्ये आपण आहोत, जे जीवन आपण स्वीकारले त्याच्यामधल्या सगळ्याच गोष्टी ज्या येणार आहेत, येऊ शकतात, येत असतात, तो जीवनाचा भाग आहे. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी माझी तयारी असली पाहिजे आणि त्याच्यातून मला जावंच लागेल असं जर आहे तर ते जाणूनच मी त्याच्यातून गेलेलं कधीही चांगलं. आणि म्हणून नाती ही स्वार्थावर आधारित आहेत आणि जोपर्यंत स्वार्थाची पूर्तता होती तोपर्यंत त्याच्यामध्ये गोडवा राहणार आहे आणि स्वार्थ सिद्ध होत नसल्यास त्याच्यामध्ये अंतर येणार आहे. एवढी सोपी गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्ष आपल्याला प्रत्येक नात्यामध्ये ते पाहता आली पाहिजे, ती आपल्याला दिसली पाहिजे. आणि हे सगळं स्वाभाविक आहे, अगदी सहजरितीनं ते स्वीकारता आलं पाहिजे. परंतु आपल्या मनाचा स्वभाव असतो एखाद्यासाठी करायचं 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 आणि तिथं अपेक्षेचा डोंगर उभा करायचा आणि मग पुन्हा तिथून अंतर पडलं, झिडकारलं गेलं की मग पुन्हा दुःखाचा डोंगर स्वतःवर कोसळतो. हे सगळं अज्ञानातून घडलेलं आहे. केवळ जे घडू शकतंय, जे घडणार आहे, जे घडत आहे त्याचं ज्ञान नसल्यामुळे, तशी जागृती नसल्यामुळे त्याला तेवढा धक्का बसलेला आहे. तर जीवन हे अशा प्रकारे सत्य जाणून आपल्याला ज्यावेळेस उभा राहता येईल ना तर ते आपण खऱ्या अर्थाने उभा राहिलो असं त्याचा अर्थ. मग चुकीच्या गोष्टीचा आधार घेऊन आपण जीवनामध्ये कधीही त्या ठिकाणी दुःखामध्ये, कष्टामध्ये जाऊ शकतो. मग त्याला विलास नाही. आणि म्हणून हुशार माणूस, शहाणा माणूस तोच आहे जीवनाच्या वास्तविकतेशी त्याचा आधीच परिचय व्हायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीचं वास्तव ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस तिथं काहीही घडलं तरी आपल्याला नवल वाटत नाही. कारण जे घडू शकतं, जे घडत आलेलं आहे तेच घडत आहे. इथे सगळ्या शक्यता खुल्या आहेत, त्याच्यामुळे याचं नवल वाटण्याची गरज नाही. अशा भूमिकेमध्ये अशा स्पष्ट नजर त्याला माणसाला येते आणि म्हणून त्याला कोणत्या गोष्टी हलवू शकत नाही. जीवनामध्ये स्थिर होण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी हे सत्य जाणणं गरजेचं आहे. तेव्हा अशा पद्धतीने हे नात्यातलं सत्य आपण जाणत राहिलो तर त्याचा त्रास कमी होईल, हे मात्र नक्की.